जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी येथे राष्ट्रवादीत महिलांचा शक्तीप्रवेश। मुंबई ओबीसी विभागाध्यक्ष बबनराव मदने यांच्या उपस्थितीत महिला कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। रविवार 21 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी नारायणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत महिलांचा उत्स्फूर्त पक्षप्रवेश झाला। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांच्या प्रमुख उपस्थितीने विशेष महत्त्व लाभले। मदने हे स्वतः पुणे जिल्ह्यातील खामगाव तालुका दौंड येथील असल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी खास त्यांच्या उपस्थितीतच पक्षप्रवेश होण्याची इच्छा व्यक्त केली होती। या प्रवेशात वारुळवाडी नारायणगावच्या महिला समाजसेविका सुचिता संते, ओबीसी विभागाच्या मुंबई उपाध्यक्षा स्वामिनीताई चव्हाण, वार्ड अध्यक्ष रवींद्र गायकवाड, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विशाल संगारे आदी पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता। महिला कार्यकर्त्यांनी पुढे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आणखी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। या मागणीची माहिती ओबीसी विभागाध्यक्ष बबनराव मदने यांनी स्वतः अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे निरीक्षण राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे। आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार साहेबांच्या या पक्षामध्ये नारायणगाव आणि हे चैतन्य सोसायटीमध्ये वारुळवाडी या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून आमच्या स्वामिनीताई चव्हाण, आमचे रवी गायकवाड यांच्याशी या विभागातील महिलांचा संपर्क होता। या संपर्काच्या माध्यमातून त्यांच्याशी माझं त्यावेळेस बोलणं झालं होतं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय खासदार सुनील तटकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सर्वच जण काम करत आहोत। मी मुंबईमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ओबीसी विभागाचा मुंबई अध्यक्ष असलो तरी देखील मी शेवटी आपल्या पुणे जिल्ह्यातला आणि दौंड तालुका बारामती लोकसभा मतदारसंघातला असल्या कारणाने या विभागातील माझ्या ह्या ज्या काही भगिनी आहेत, या सर्व भगिनींची जी इच्छा होती की अशा पक्षामध्ये आपण काम केलं पाहिजे, अशा पक्षामध्ये आपण प्रवेश केला पाहिजे की ज्या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, अजितदादा पवार साहेबांचं जातीपातीचं राजकारण नसतं, ते सर्व समावेशक घटकांना सोबत घेऊन काम करणारं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे। आणि आज अशा नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी वारुळवाडी या ठिकाणी, नारायणगाव या ठिकाणी ह्या आमच्या सर्व भगिनींनी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश या ठिकाणी महिलांचा होणार आहे आणि या विभागातील पुरुषांचा देखील होणार आहे। पण आज आम्ही काही प्रमुख लोकांना, प्रमुख महिलांनाच या ठिकाणी बोलवलं होतं आणि ह्या महिलांचं एक अतिशय उत्कृष्ट असं काम या ठिकाणी करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्या महिला बचत गटाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं काम करू इच्छितात। मी त्यांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमचे सन्माननीय नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यापर्यंत आपल्या सगळ्या सूचना, तटकरे साहेबांपर्यंत आपल्या सर्व सूचना आणि महिलांच्या आमच्या प्रदेशच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर आहेत त्यांच्यापर्यंत देखील, कारण आपण सर्व महिला आहात आणि ह्या महिलांची ताकद ह्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने वाढत आहे। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ज्या पण काही अडीअडचणी असतील तर आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून असेल, भुजबळ साहेबांच्या माध्यमातून असेल, तिथपर्यंत सोडवण्यासाठी जे काही माझ्या वतीने असेल, स्वामिनीताई चव्हाणांच्या वतीने असेल, आमचे रवी गायकवाड असतील, आमचे विशाल सांगारेचे असतील, आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत आणि या ठिकाणी आपण
एक तारीख, एक दिवस आपण निश्चित ठरवू आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आपण एक मोठा पक्षप्रवेश जो सर्वांनी आपण जी इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्हा सर्वांना दादांच्या समोर एक मोठा पक्षप्रवेश या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि ह्या विभागामध्ये आपल्या माध्यमातून जी काही बचत गटाची कामं असतील, अन्य काही सोशल ॲक्टिव्हिटी असेल, एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला जी पण काही मदत, जे पण काही सहकार्य असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निश्चितपणे तुम्हाला मिळवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला कटिबद्ध आहोत आणि आम्ही दादांच्या पक्षात काम करतो म्हणजे आपल्या सर्वांना माहिती, अजितदादा हे शब्दाचे पक्के आहेत, दिलेला शब्द पाळतात, हे महाराष्ट्रातील जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि अशा पक्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी पक्षप्रवेश आज केलेला आहे आणि जो मोठा पक्षप्रवेश आपल्याला करायचा आहे, आपण प्रमुख लोकांनीच आज केलेला आहे आणि जो पक्षप्रवेश करायचा आहे तो या विभागामध्ये एक आदर्श पक्षप्रवेश आणि एक मोठा महिलांचं संघटन ह्या नारायणगावमध्ये आहे, हे आपण तुम्हा सर्वांच्याच माध्यमातून तिथे दिसणार आहे आणि ती ताकद पक्षाची तुम्ही वाढवणार आहात आणि तुमच्या मागं पक्ष ठामपणे मोठ्या ताकदीने उभं राहील, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आपला सर्वांचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि या ठिकाणी आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम करावा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, कुठल्याही अडीअडचणी असेल आम्ही सोबत आहोत आणि आपण सर्वांनी या ठिकाणी प्रमुख लोक उपस्थित राहिले, मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदनही करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे.